नमस्कार मैत्रिणींनो, काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। चला तर आज आपण मेथीचे धपाटे कसे बनवायचे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। शेतातली मेथीची भाजी बघून मला आज मेथीचे धपाटे करावेसे वाटले, म्हणून आज मी मेथीची भाजी इथं तोडून घेणार आहे। शेतामध्ये छान प्रकारे ही मेथीची भाजी आलेली आहे। आता ही भाजी इथं मी खुडून घेतली आहे। खुडल्यानंतर या भाजीला आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। ही भाजी धुतल्यानंतर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। मेथीच्या भाजीचे धपाटे फार छान होतात, खायला पण टेस्टी लागतात। आता यासाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे। त्यासाठी मी इथं अर्धी वाटी बेसनाचे पीठ, 1.5 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। तसेच बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी आपल्याला टाकून घ्यायची आहे। आपण पिठाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। तसेच आता हिरवी मिरची, जिरे, अद्रक, लसूण यांचे वाटण आपल्याला करून घ्यायचे आहे। पाणी न टाकता मिक्सरमधून हे वाटण आपल्याला करून घ्यायचे आहे। हे वाटण आपल्याला ताटामध्ये टाकून घ्यायचे आहे। चवीनुसार आपल्याला थोडी हळद टाकून घ्यायची आहे। 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे। 1 चमचा इथं मी ओवा घेतलेला आहे, तो हातावर क्रश करून टाकून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला धपाटे बनवण्यासाठी जसे पीठ लागते ते आपल्याला मळून घ्यायचे आहे। इथं मी धपाटे हे थापून घेणार आहे। यासाठी मी इथं थोडे पातळच इथं मळून घेणार आहे। आपल्याला जर हे पराठे लाटून करायचे असतील तर आपल्याला पीठ थोडे घट्टच मळायचे आहे। आता सुती कापड मी ओले करून घेतलेले आहे आणि या कापडावरच आपल्याला धपाटे थापून घ्यायचे आहे। इथं मी पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि आता आपल्याला धपाटे थापून घ्यायचे आहे। थोडा पाण्याचा हात लावून आपल्याला हा धपाटा थापून घ्यायचा आहे। मला थापून घेतलेले धपाटेच फार आवडतात। अशा प्रकारे आपल्याला हे धपाटे सुती कापडावर थापून घ्यायचे आहे। मेथीचे धपाटे हे खाण्यासाठी देखील फार पौष्टिक असतात। तसेच आपण टिफिनसाठी देखील हे मेथीचे पराठे बनवून देऊ शकतो। लहान मुलांना पण हे धपाटे फार आवडतात आणि हे धपाटे अजिबात आपल्याला कडूही लागत नाही। आता तवा तापल्यानंतर आपल्याला तव्याला तेलाचे हात लावून घ्यायचे आहे आणि त्यावर हे धपाटे आपल्याला टाकून घ्यायचे आहे। आजूबाजूने तेल सोडून घ्यायचे आहे। मध्ये आपल्याला धपाट्याला छोटेसे छिद्र पाडून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला तेल सोडून घ्यायचे आहे, कारण आपला धपाटा हा खरपूस भाजला जातो। धपाट्याची एक साईड आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे। आता दुसरी साईड आपल्याला देखील चांगल्या प्रकारे खरपूस भाजून घ्यायची आहे। अशा प्रकारे सर्व धपाटे इथं मी थापून घेणार आहे। अशा प्रकारे छानपैकी आपले मेथीचे धपाटे बनवून तयार झालेले आहे। हे मेथीचे धपाटे कढी सोबत, हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत पण छान लागतात, परंतु इथं मी कढी सोबतच हे सर्व करणार आहे। आपण बघू शकता छान प्रकारे आपले धपाटे बनवून तयार झालेले आहे। कढी सोबत, लोणचं सोबत हे धपाटे छान लागतात। एकदा आपण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा। छानपैकी आपले धपाटे बनवून तयार झालेले आहे।
धन्यवाद.